पहिल्या 3 टप्प्यातील मतदान मोदींना अस्वस्थ करणारा, राज्यात मवियाला 30 ते 35 जागा मिळतील, शरद पवारांचा दावा। इंडिया आघाडीचे नेते उद्या निवडणूक आयोगाची भेट घेणार, मतदानाच्या वाढीव टक्केवारीबाबत भेट घेणार असल्याची माहिती। भाजप नेते विजय भाभोरा यांच्या मुलाला बूथ हायजॅक प्रकरणी अटक, गुजरातच्या दाहोदमध्ये मतदानादरम्यान केलं होतं बूथ हायजॅक। मनसेला शिवाजी पार्कवरील 17 मे रोजी होणाऱ्या सभेसाठी परवानगी, मनसेला परवानगी मिळाल्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून दुसऱ्या मैदानाची चाचपणी सुरू। शिवसेना युबीटीचे नाशिकचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर तडीपारीची कारवाई, निवडणुकीच्या काळात पोलिसांकडून खबरदारीची कारवाई। शरद पवार कोणाचं ऐकत नाही, त्यांना हवं ते तेच करतात, अजित पवारांचा शरद पवारांवर हल्लाबोल। पुण्यात निवडणुकीसाठी 35 तडीपार गुंडांना सोडवलं, रोहित पवारांचा महायुतीवर गंभीर आरोप, तर बॅलन्स बिघडल्यानं रोहित पवार काहीही बोलतात, अजित पवारांचा पलटवार। उद्धव ठाकरे आज अहमदनगर दौऱ्यावर, मविया उमेदवार भाऊसाहेब बागचौरेंसाठी शिर्डीत घेणार सभा। बजरंग सोनवणेंसाठी शरद पवार प्रचाराच्या मैदानात, बीडच्या अंबाजोगाईमध्ये संध्याकाळी 5 वाजता घेणार सभा। मुंबई विमानतळाची धावपट्टी आज 6 तासांसाठी राहणार बंद, पावसाळा पूर्व देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत राहणार बंद। एअर इंडियाकडून आंदोलक कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा, सामूहिक रजेवर गेलेल्या कर्मचाऱ्यांना बडतर्फीच्या नोटिसा। पंतप्रधान मोदी 15 मे रोजी कल्याण दौऱ्यावर, श्रीकांत शिंदेच्या प्रचारासाठी कल्याणमध्ये मोदींची जाहीर सभा। वाढवण बंदर संघर्ष समितीचा पालघरमध्ये मवियाला पाठिंबा, वाढवण बंदर संघर्ष समितीसह 8 संघटनांनी दिला मवियाला पाठिंबा। उपमुख्यमंत्री फडणवीस आज पुणे दौऱ्यावर, बाणेरमध्ये भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी फडणवीसांची सभा। पुण्यात आझाद समाज पार्टीचा मवियाला पाठिंबा, काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांना जाहीर केला पाठिंबा। मावळ मतदारसंघात अजित पवार यांची प्रचार सभा, महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यासाठी अजित पवार घेणार 2 ठिकाणी सभा। बीडमध्ये आज मनोज रांगेंच्या संवाद बैठकीचं आयोजन, 8 जून रोजी होणाऱ्या महासभेच्या नियोजनासंदर्भात बैठक। एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांच्या सामूहिक रजेचा प्रवाशांना फटका, एअर इंडियाची 100 उड्डाणं रद्द, व्यवस्थापनाचा निषेध करत कर्मचारी रजेवर। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या रेल्वेचं आरक्षण सुरू होताच फुल, दलालांवर आळा घालण्याची प्रवासी संघटनांची मागणी। मालेगाव तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी, पावसामुळे घरांची पडझड, शेतकऱ्यांचीही तारांबळ। राज्यात उष्णतेची लाट कायम, 22 दिवसामध्ये 143 उष्माघाताच्या रुग्णांची नोंद, आरोग्य विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। तारापूर अणुभट्टीतून वीज निर्मितीस विलंब, दोन्ही अणुभट्ट्या कार्यान्वित होण्यास आणखी 5 महिने लागणार। लोकसभा निवडणुकीमुळे सीईटी परीक्षेच्या तारखांमध्ये पुन्हा बदल, बीए बीएससीसह 8 अभ्यासक्रमांच्या तारखा सीईटी सेलनं बदलल्या। खडकवासला धरण साखळीमध्ये फक्त 25.88% पाणीसाठा शिल्लक, पाणीसाठा कमी झाल्यानं पाणी कपातीचं संकट। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये टंचाईग्रस्त गावांना 646 टँकरनं पाणी पुरवठा, 340 विहिरींचा जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाकडून अधिग्रहण। वाढत्या उन्हामुळे वाशिममध्ये तलावातील पाणी पातळी घटली, ऐन उन्हाळ्यात वाशिममध्ये पाणी टंचाईचं संकट। अमरावतीच्या मेळघाटमध्ये भूजल पातळी घटली, भूजल पातळी घटल्यानं चिखलदरामधील 32 हातपंप बंद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।